बाईला ना यो पाहिजे बदाम शेक तो त्याचीच हातात पाहिजे त्याची लेडं येऊ नका मागे कोणा घेऊ ना दियाचा 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 लडू नको दियाचा 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 कसा कसा भाई कसं भाई हाय मित्रांनो नमस्कार आणि गुड मॉर्निंग ना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर मित्रांनो आज मी माझे पुन्हा फॅमिलीसोबत मी बाळा दीपिका बायू नसा मी डहाणू जाणे गेले आहे। मी सध्या डहाणू तुझ्या रस्त्याला तर आज आपल्याला काम आहे डहाणू बीचवर पण जायचं प्लॅन आहे आणि कोटेज हॉस्पिटलला जायचं आहे। तो दाखला चेंजसाठी दिला होता बाळाचा ते दाखला घेण्यासाठी जातो। आता टाइम तर झाला वाजला 1 वाजला आहे तर आता तिथे जाऊन बघू काही दाखला भेटतो आज का नाही भेटतो तो काही दुपारनंतर भेटेल ते आता तिथे गेल्यावर माहीत पडेल। तर सध्या आता आपण डहाणू पोहोचलोच हा रस्त्यालाच हा आता आपण कोटेजला जाऊ नंतर डहाणू बीचवर जायचा प्लॅन आहे आपल्याला। तर आपण आसाकडून बिर्याणी सर्व पार्सल घेतलेली आहे एक मस्त थम्सअप घेऊ थंड आणि डहाणू बीचवर जाऊन आनंद घेऊ। तर दीपिकानं फार नांगत आहे ना बाळा आपले काही खास असतो राईस कशी राईस तर घेतलेला आहे ना आपले बिर्याणी राईस बिर्याणी घेतलेलीच आहे। बघा मित्रांनो आपण डहाणू बीचच्या एरियात पोहोचलो आहेत पण पहिला आपण कोटेज हॉस्पिटल सरकारी कोटेज हॉस्पिटलला जाऊया आणि नंतर या ठिकाणी आपण येऊन समुद्रावर बीचचा आनंद घेऊ। कोटेज हॉस्पिटलला आपण पोहोचलो आहेत त्याला विचारपूस करू दाखलायचं काय कसं पण फायनली जो जन्म प्रमाणपत्र म्हणजे जन्म दाखला आपल्याला भेटला आहे। इथे फक्त सर्व हे होतं म्हणजे चांगलंच होतं फक्त आपण पिनकोड नाही टाकलं होतं म्हणजे 401602 हे पिनकोड नंबर आपल्या डहाणूचं हे नाही टाकलं होतं त्याच्यामुळे चेंजिंगसाठी दिलेला होता। झालं काम आपलं बरोबर 1 वाजता आलं तरी पण डहाणू बीचवर जाऊ बाई पण आपलं मस्त बीच झोपले आहे आणि मनात आपल्या समुद्रावर जाऊ का नाही पाण्यात होतं आता आपण डहाणू बीचवर जाऊ आणि तिथे भूक पण लागली आहे आपण बिर्याणी आहे ते खाऊ थंड घेऊन जाऊ। मित्रांनो आता आपण डायरेक्ट डहाणू बीचवर भेटू। बघा मित्रांनो आपण डहाणू बीचवर पोहोचलो बीचवर आपली एंट्री झाली आहे म्हणजे आपले पोहोचलं हा नजारा आता 1 नंबर आहे पण पहिल्यांदा मला भूक लागली आहे आता वाजून 1-2 वाजायला आले आहेत पहिलं जेवण घेऊन नंतर आपण फिरायला जाऊ। इकडेच सावलेला कुठेतरी बसूया मस्त बिर्याणी थंड पिऊ खाऊया नंतर जाऊया फिरायला। तर काय आहे बिर्याणी आहे बिर्याणीचे डबे आहेत। तर बघा मित्रांनो आम्ही 3 बिर्याणी आणेल थंड आहे ना आमचे बायू झोपले आहे ना त्याच्याकरता गाडी तिथे दीपिका तिची बहिणीशी बोलत आहे बहिणीशी ही सालेशी नाही गाडीत बाई झोपेला तसं आम्ही तिथंच जायचं काय करत आहे तर काय करत आहे नांगत आहे आपल्या इथंच खाऊ ना तर एक येतो ती कशी ही सालेशी दिसत का नाही नांग कसा उलटा ए तिला माहीतच नाही काही बोलत आहे का नाही तर पहिला खावता मग काय ती नागू भूक लागली आहे सगळी आपला तर सवयच ना बिर्याणीचा पीस खाणे सारे खलास आहे बड़ा थंड पण मस्त पित आहो त्याच्या हाताला कॅमेरा जात आहे मला त्यानुसार घालवता मन हा पीस बीस मस्त आहे मला आसकडची बिर्याणी 1 नंबर आवड काय बाळा बाळा बघा ना दीपिका गाडीत आहे बाई निजली ताई खा मग काय ते दाखवणार डिटेल पण उठली अयो एक आहे थंडा ते सांगते ना बाई पण लगेच थंडा बाई तिला पण लाला जीवन रे कुत्रा पण वाटत हाडावर जेव मग काय पाहिजे काय पाहिजे
कुत्रा वाटेत आहे, काही खात ना काही मी हाडा खायचा डबीटा खाओ. जा जा माहित ना. हा तर जा. मग बाळानं आम्ही खरा जेवण केला. ते उरलेलं प्लॅस्टिक आहे ते आम्ही मस्तपैकी बाळा डब्यात टाका गेला. एक प्लेट ठेवली. बाई झोपून उठलेला तर बाई दीपिकाला जेवता नाही आलं तर एक प्लेट इच्छी अर्धा पाखडीला होता ते आता दीपिका जेवून ती हाणून टाकायची. कचरा समुद्रावर करायचे नाही. कुत्रा फार वाटेल पण हाडा होतीच नाही रे त्याच्याकरता. हा उठ डबीत का नाही. हा दीपिका जेवत होती. थोडाफार नाश्ता पाणी आम्ही केला बाळानं. आता घर बाळा आपलं हिंडा जाऊ. बघा डहाणू बीच मेन बीचचा साईडचा बीच आहे. म्हणजे हा बीच डहाणूचाच पण म्हणजे जे मेन पॉईंट आहे ते थोडं 5 ते अर्धा किलोमीटर तिकडे झालं. पण हा बीचचाच एरिया आहे. बाळा पुढे फार धावच्या त्यानं भरता आहे भरती दिला याला. आणि आता रस्ता पण बनवला आहे कॉन्क्रीटवाला लहान. आमच्या गावचा अजून रस्ताच बनत नाही आहे. कसं भाई मी जाऊ काय मग मस्त जीवत आहे. मस्त आम्ही जरा खेळून बाजूने नजारा दाखवा समोर. बाळा इकडे जाऊ नको. लोक खास म्हणजे एन्जॉयसाठी काही पण असतील असं नसे नाही. मस्त इथं सोयी उपलब्ध आहे. एक पाणीचा नजारा आहे एक नंबर. थंड आहे तिकडे हा ताडी बडे आहे. आता वाजला एखाद असं वाजलं आहे ना. एक दीड ऊन फार आहे त्याच्यामुळे जास्त येते. निंद्रात थांबू नाही उन्हात म्हणजे ना गाडीमध्ये का बघा बायू काहीच. बायू बायू कशी की नाही. समुद्राचे पाणीचा आवाज एक नंबर येत आहे. बाळाला बाळूला कडक म्हणजे तरी बाळाला लागलं. कसा कसा बाई कसं बाई. तर आता आम्ही दीपिकानं असं बाईनं असं आला समुद्रावर. बाळानं कडक मस्ती करत आहे. नजारा आहे पण जरा संध्याकाळी तर सकाळी जरा जास्तीची म्हणजे आता ऊन पण फार आहे ना त्याच्यामुळे उन्हात एवढी मजा येत नाही. पण जी खास फिराय तिच्यासाठी तर मजा येते ना. पण आपल्यासाठी डहाणू म्हणजे कायमचाची होती काय रे. म्हणजे डहाणू समजा असतं शेतावर जातात तसं आपल्यासाठी आहे ना. पण आता दीपिका आहे कसं ते मग आणू पण मग डहाणूवर येत नाही एवढं. आता जरा डहाणू बीचचा पण आनंद घेऊ. भरपूर आहे म्हणजे भरपूर पण पब्लिक आहे डहाणू बीचला बघण्यासाठी. म्हणजे तुम्ही मेन बीचचा पॉइंट आहे तर तिकडे आहे. तिकडे मेन पॉइंट आहे ना. त्याच्यावर इकडे येतात लोक म्हणजे खास करून जे मैत्रीण काय आहेत लवर डवर काय तसे इकडे येतात फिरण्यासाठी. कॉलेजचे मैत्रीण आणि दुसरे लवर लोक ते येतात. आणि फॅमिलीवाले पण येतात आपल्यासारखी भरपूर फॅमिली पण येते फिरण्यासाठी बीचवर. बाळा पाणीत नको जाऊ इकडेच. भाई भाई
बायू ओय ओय बायू लढा लागली बायू बायू उभी केली तर लढा लागली बायू हसत आहे ना हसत होती काय रडत होती तू हसत होती बाळा काय करस मस्ती नको करू चला आता जाऊ मित्रांनो डहाणू बीचवर तुम्ही कधी पण येऊ शकता इथलं वातावरणाचा तुम्ही आनंद घेऊ शकता नाईस डहाणू बीच आहे एकदम व्यवस्थित आणि सुंदर आणि स्वच्छता पण आहे म्हणजे वेळ लहानसारखी नाही आणि भरपूर लोक संध्याकाळच्या टायमात लोकलची माणसं आहेत इथे आनंद घेण्यासाठी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येतात तुम्ही पण लांब मी कुठं पण असेल पण डहाणू बीचचा आनंद घेण्यासाठी येऊ शकता तर डहाणू बीचवर एवढाच मित्रांनो व्हिडिओ आता मी लगेच आपल्या पुढच्या कामासाठी जातो मित्रांनो आम्ही बीचवरून आता डहाणू स्टेशनला आलो तिथून आम्ही मस्त एक काजू शेक एक बदाम शेक आणि बाळाला कुल्फी घेतली अरे बाळा ना मस्त पैकी माझा माबाई होत मी ती आईला ना हे पाहिजे बदाम शेक तो त्याची छातात पाहिजे त्याची लेडं येऊ नका आता मागे कोणा घेऊ ना दियाचा लडू नको दियाचा मित्रांनो आता आसागडला पोहोचला ना भरपूर आज गुरुवारला गर्दी बघू शकता आपल्याला जरा एक आर्थिंगचा प्लेट घ्यायचा आहे मोटरीचं ना जरा दुसरा पण काम आहे सात सेल नासा घ्यायचा आहे बोरिंग मोटर त्याचं पाणीचं तर बघा मित्रांनो फायनली आम्ही घरी पोहोचले जे काय तर बाजार म्हणजे जायचं काम होतं हॉस्पिटलला दाखला घ्यायचं आणि 2-3 नॉर्मल काम होते ती झाले फिरून पण आलं बीचवर सर्व काय झालं आता घरी पोहोचलो तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करा चॅनलला जोडून राहा आणि व्हिडिओ बघत राहा थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओ